मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे शक्तिपीठ महामार्ग। या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा प्रवास 20 तासांवरून थेट 8 तासांवर येणार आहे। म्हणजे जवळपास 10 ते 12 तासांचा वेळ वाचणार आहे। मात्र राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणारा हा महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। शुक्रवारी सभागृहातही हा विषय चांगलाच गाजला। विरोधकांनी या महामार्गाला विरोध दर्शवला, तर सत्ताधाऱ्यांनी त्यांना महामार्गाचे फायदे समजावून त्याचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला। दरम्यान कोल्हापूर आणि नांदेडसह काही जिल्ह्यांमध्ये या महामार्गाला विरोध होताना दिसतोय। समृद्धी महामार्ग होत असताना शासनाने आमच्या जमिनीला योग्य तो भाव दिला नाही, आमची फसवणूक केली जात असल्याचा आरोप नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी केलाय। सुपीक जमिनींचा दाखला देत नांदेड आणि कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध दर्शवलाय। तुमच्या डोंगराळ जमिनी असतील, कुठं खडकाळ असतील, त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या मराठवाड्याची तुम्ही मला सांगा नुकसान करणार आहात का? जिम्मेदार आहात का तुम्ही? आज इकडचे सगळे मराठवाडा पूर्ण बर्बाद होणार आहे या शक्तिपीठमुळं। आणि शक्तिपीठमुळं कोणाचा फायदा होणार आहे? काय कोणाला आज अडचण आहे मला सांगा? काय सरकारचं दुटप्पीतच नाही। आता एक मागच्या मार्चपासून हे आमचा लढा चालू आहे शेतकरी शक्तीपीठ विरोधात। शासनानं ह्याच्यावर फार मोठे विचार करून जर शेती वाचवायचा असेल तर हा रस्ता रद्द करून टोटल 12 जिल्ह्यातला रस्ता रद्द करून त्यांनी करा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।